सकाळ सकाळ शुभ सकाळ मित्रांनो. आणि मी आहे पंचवटीमध्ये. तर सकाळ झालेली आहे. आता मी आलेला आहोत गोदावरी नदीच्या इकडे आंघोळ करण्यासाठी. मी नाही आंघोळ करणार, मस्त आंघोळ करणार आहे, मस्त डुबकी मारणार आहे. तर आपण पोहोचलेलो आहोत आता इकडे. थंड पाणी असणार आहे, खूप थंडी आहे. हा, तिथून जाऊया. अरे किती पाठीमागे किती गर्दी आहे. गोदावरी मध्ये स्नान करूया. हे बघा गोदावरी, खूप सारं बघा पब्लिक जमा झालंय इकडे. बघा दूध तोंड्या मारुतीचं मस्त मूर्ती लावलेली आहे गोदावरीच्या कडेवर. जय बजरंगबली, जय सियाराम. तर मित्रांनो पाठीमागून पण आपण पाहिलं आणि इकडून पण बघा, यालाच बोलतात दूध तोंड्या. बाजूला मंदिर आहे, खूप सारे लोक स्नान करत आहे. समोर आहे मंदिर. चला पटापट आपल्याला फ्रेश व्हायचंय आणि पुन्हा एकदा आपल्याला पटापट आरतीला यायचंय. मस्त गोदावरीच्या काठावर आपण गरम गरम चहाचा आस्वाद घेऊया. तो सपना यहाँ पे अन्नदान कर रही है, वड़ा पाव। नहीं ठीक है, दे दे। यहाँ पे काफी गरीब लोग हैं। सुबह सुबह ऐसा कुछ दान करेंगे तो अच्छा है, अन्नदान। मित्रांनो बघा, ह्या सगळ्या लोकांना मी माझ्या हाताने आज अन्नदान केलेलं आहे. म्हणजे मला खूप बरं वाटलेलं आहे. आता माझा बर्थडे येतोय, त्यासाठी मी मिस्टरांना बोलतच होती की माझ्या हातातून मला जे गरीब लोक आहेत त्यांना काहीतरी द्यायचं आहे. आणि ते सगळे लोक मला इथेच भेटले, मस्त गोदावरीच्या काठावरती. आणि मस्त वाटतं, सगळ्यांना एक एक चहा दिला आणि एक एक वडापाव दिला. खूप आवडीने सगळेजण नाश्ता करत आहेत. सारे लोक बघा इकडे ग्रुप आलेले आहेत, समाजसेवा करतायत, पूर्ण साफ करतायत. इकडे जिकडे कचरा पडलाय ना तिकडे तिकडचा कचरा उचलतायत. हे बघा. तर मित्रांनो मस्त फ्रेश झालेलं आहे. आणि आता आपण सर्वप्रथम पंचवटीमध्ये आलेलो आहोत, श्री कपालेश्वर महादेव मंदिर यांचं दर्शन करण्यासाठी. आणि पूर्ण वर्ल्ड मध्ये एकमेव असं एक मंदिर आहे जिकडे नंदीची मूर्ती नाही. चला आतमध्ये जाऊया आणि दर्शन करून येऊया. मित्रांनो कपालेश्वर श्री महादेव यांचं आपण दर्शन केलेलं आहे. आणि सुंदर आहे आतमध्ये मंदिर. आपल्याला दुसऱ्या मंदिरात जायचं आहे, दुसरं आपलं टेम्पल असणार आहे. चला चालता चालताच तुम्हाला सांगते. तर महादेवाचं दर्शन केलेलं आहे आणि आता आपल्याला जायचं आहे जे काळाराम मंदिर आहे तिकडे जायचं आहे. आपण सगळ्यांना विचार चाललेला आहे, प्रत्येक स्टेप बाय स्टेप आपण दर्शन करत आहोत. तुम्ही आल्यानंतर तुम्हाला पण कळेल की जास्त तुम्हाला दिक्कत नाही होणार माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर. चला पटापट जाऊया आणि दर्शन करूया. काळारामला जाता जातात दक्षिणामुखी हनुमानांचे आपलं दर्शन झालेलं आहे, म्हणजे दर्शन करूया आणि पुढे जाऊया. मित्रांनो काळाराम मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत. खूप सुंदर मंदिर आहेत, आतमध्ये खूप सारी मंदिर आहेत. इकडे बाजूला बघा प्रवचन चालू आहे. समोर काळारामाचं मंदिर आहे, तिकडे जाऊया आणि दर्शन करूया. खूप मस्त वाटतं मित्रांनो, एवढं पॉझिटिव्ह वाईब्स आहे इकडे. खूप एवढं शांतता आहे ना, खूप भारी वाटते. आणि सकाळचं वातावरण असल्यामुळे अजून भारी वाटतं. आम्ही मित्रांनो दर्शन करून झालेलं आहे आणि खूप भारी वाटलं एकदम. बाबा बसलेले आहेत प्रसाद वाटण्यासाठी, केळ दिलेले आहेत. चला बसून कुठेतरी प्रसाद खाऊया आणि बघूया ड्रोन शूट एखादं करायला भेटते का, कारण खूप भारी आहे इकडे, सगळं मोकळं मोकळं आहे ना, त्यासाठी बघूया आपण प्रयत्न करूया.
असं मित्रांनो कालारामाचं दर्शन केलं. आतमध्ये राम लक्ष्मण सीतेच्या मस्त अशी प्रतिमा आहे. खूप भारी वाटलं. आणि इथून बघा समोरून तुम्हाला ती प्रतिमा दिसते या मंदिरात उभं राहून आहे ना. मस्त दर्शन होतं. हा आणि समोर हनुमानजीचं आहे ते आता आपण दर्शन केलं. चला आता आपण इथून निघूया. आता आपल्या तिसऱ्या टेम्पलला जाऊया. बाजूलाच आहे श्रीराम लक्ष्मण गुफा. इकडे आपण जाऊया. असं मित्रांनो आपण श्रीराम लक्ष्मण गुफेमध्ये आलेलो आहोत. इथून आपल्याला आतमध्ये जायचं. श्रीराम आणि लक्ष्मण गुफा आपण पाहिलेली आहे. आता आपण जात आहोत सीता गुफा पाहण्यासाठी. चला समोरासमोर आहे. थोडं चालायला लागतंय, जास्त नाही. सगळं काही देवदर्शन आपण चालतच करणार आहोत. सो मित्रांनो सीता गुफा जाण्याच्या अगोदरच आपल्याला लागतं हरिहरेश्वर महादेव मंदिर. इकडे पण आपण दर्शन करूया. आणि समोरच आहे मित्रांनो सीता गुफा. तिकडे आपण जाऊया. मित्रांनो गोरे राम म्हणजे जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासात येतात ना आणि त्यांच्यासोबत जेव्हा ते होते ना गोरेराम, त्यांचं हे मंदिर आहे. आता आपण जाऊया सीता गुफामध्ये. सो मित्रांनो आता आपण जाणार आहोत सीता हरण आणि सीता संसार पाहण्यासाठी. सीतेचा मित्रांनो संसार बघा कसा मांडलेला आहे. मित्रांनो मस्त आपलं फिरून झालेलं आहे. अजून पण खूप फिरायचं आहे. सीतेचा संसार बघितलेला आहे आपण. आणि ही पंचवटी आहे. सो पंचवटी बद्दल साईचे पप्पा सांगतील आपल्याला. काय सांगाल तुम्ही? ऍक्च्युली ना इकडे ना 5 वृक्ष आहे. पिपलाचा ना कुठला म्हणतो? हा वडा. हा सो 5 वृक्ष आहे ना त्या नावानेच म्हणजे पंचवटी पडली. आणि खूप सुंदर वाटतंय. तुम्हाला दाखवते व्हिडिओ काढून. खूप भारी वाटतंय. एकदम वडाचे झाड आहेत. त्याच्यामध्ये सीतामाई मस्त राहायची. आतमध्ये तुम्ही बघितलं सीतेचा संसार मांडलेला. त्याला मला पूर्ण जंगल होता म्हणजे लिटरली पूर्ण डेव्हलप झालंय. काय मस्त बनवलंय, भारी एकदम. चला सो मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही पंचवटी. 5 वृक्ष आहेत बाजूबाजूला. खूप छान वाटतंय. आणि इकडे आहे सीता गुफा. काम चालू मित्रांनो. इथे गोमाता आहे. चारा खिलवूया गोमाताला. लोकांना खाऊ घातलं, गोमाताला पण खाऊ घालूया. मग कसं वाटलं? मस्त. सीता गुफा, सीतेचा संसार. सीता गुफा बघायला भेटलं नाही बिकॉज बंद होता ना. राम लक्ष्मण गुफा बघितलं. हा राम लक्ष्मण गुफा बघितली. सीतेचा संसार पाहिला. मस्त सीतामाई भिक्षा देत होती रावणाला, ते पाहिलं. मस्त वाटलं एकदम. मग आता कुठे? आता नाश्ता करू. नाश्ता करूया. हा सकाळपासून फिरतोय. आज खूप पब्लिक आली आपण. हा गर्दी खूप आहे मित्रांनो. मित्रांनो मस्त गोदावरीच्या तीरावरती बसून आम्ही आमचा ब्रेकफास्ट एन्जॉय करणार आहोत. मस्त स्टॉल आम्हाला भेटलेला आहे. बसायची पण सोय केलेली आहे दादा. मस्त आपला गरम गरम नाश्ता आलेला आहे. मिसळ, वडा, तर्री. चला नाश्ता करून घेऊया. ती मूर्ती बांधताना जिंकून आणलेली. पोर्तुगीज होते ना, त्यांनी जिंकून आणलेली. तिचं एवढंच महत्व आहे. पण एवढं आहे की तुम्हाला ती आता बघता येईल पण तिचं दर्शन नाही होणार. नाही, दर्शन होईल ना लांबून. ठीक आहे. काम चालू आहे ना मंदिराचं. मंदिराचं काम समोर बघा काम चालू आहे. गोदावरीच्या काठावर आपण आहोत आणि आजूबाजूला जी मंदिर आहेत ते आपण आता पटापट दर्शन करणार आहोत. इकडे कालभैरवाचं मंदिर आहे. आता बाबांनी सांगितलं वरती काम चालू आहे. खाली जी मोठी घंटा आहे जी पोर्तुगीजांकडून जिंकून आणलेली आहे ती घंटा पाहूया. नंतर गोदावरीचं मंदिर आहे काठावरती. आजूबाजूला खूप सारी मंदिर आहेत, त्यांचं पटापट दर्शन करूया आणि नंतर मग निघूया.
मित्रांनो पाहू शकता समोरच आहे घंटा बंद असल्यामुळे आपल्याला आतमध्ये नाही जाता येत पण बाहेरनं दर्शन करूया. मित्रांनो आपण घंटा पाहिलेली आहे महादेवांचं दर्शन केलं आणि हा आहे राम सेतू पूल. आता इथून आपल्याला समोर जायचंय. समोर पण खूप सारी मंदिर आहेत तिथे पटापट दर्शन करूया. सो मित्रांनो समोर आहे नीलकंठेश्वर मंदिर. खूप जुनं मंदिर आहे गोदावरीच्या तीरावर. इथे पण दर्शन करूया. सो मित्रांनो समोर पण मंदिर आहे ते पाहू शकता. हे सत्संग बनलेलं आहे. प्रवचन चालू आहे सत्संगचं. आपण जाऊया त्रिवेणी संगम पाहण्यासाठी. मित्रांनो अरुणा वरुणा गोदावरी अशा नद्यांचा इथे संगम झालेला आहे. या ठिकाणाला त्रिवेणी संगम करून नाव पडलेलं आहे आणि तीर्थक्षेत्र असल्यामुळे खूप साऱ्या 10वा 12वा किंवा जास्ती विसर्जन आहे ते सगळी बघायला इकडे जमलेले आहे. इकडे कार्य करतात. चला मित्रांनो रूम चेकआउट केलेला आहे आणि आता आम्ही निघालेलो आहोत तपोवनमध्ये. इकडे पण आपल्या सीताबाईचं आराधन केलं होतं ते ठिकाण आता पण पाहणार आहोत आणि फक्त 13 किलोमीटर अंतरावर आहे. सोबत पटापट जाऊया आणि एक ठिकाण व्हिजिट करूया. फायनल मित्रांनो आम्ही येऊन बसलो आहोत तपोवनमध्ये. पाठीमागे पाहू शकता श्रीरामजींची प्रतिमा आहे. मूर्तीच्या मूर्ती आहे. आतमध्ये जाऊया आणि दर्शन करूया. जय सियाराम की जय. मित्रांनो रामजीची प्रतिमेला दर्शन करून आपण आलेलो आहोत. जिकडे लक्ष्मणजीने सुपर्णाचं नाक कापलेलं ते एक ठिकाण आहे. पण इकडे बघा बाजूला गणपती बाप्पाची मस्तच्या मोठी प्रतिमा आहे. तिकडे आपण दर्शन करूया आणि नंतर मग पुढे जाऊया. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया. खूप मस्त अशी प्रतिमा लावलेली आहे. इकडे समोर जायचं आपल्याला. तर मित्रांनो जे सुपर्णाचं नाक कापलेलं लक्ष्मणजीने ते इकडे स्थान आहे आणि समोर लक्ष्मणजीचं शेषनागचा अवतार आहे ते मंदिर आहे. तिकडे आपण दर्शन करूया. आतमध्ये प्रतिमा आहे शेषनाग. रामायण में जगत के बारे में कथा है. ब्रह्मा विष्णु और महेश तीनों देवता को साक्षी मानकर वनवास समय राम भगवान माता सीता जी को यहाँ अग्नि में प्रवेश करवाए. असल जो सीता जी थी वह वनवास के समय मित्रांनो आपण पाहिलं की सीतामाईचं जे अग्निपरीक्षा दिलेली आणि ब्रह्मा विष्णू महेश असे 3 कुंड आहेत. इकडे कपिला आणि गोदावरी नदीचा दोघींचा संगम झालेला आहे आणि इथे आता आम्ही उन्हातून तापून तापून मस्त थंडगार काकडी आणि लिंबू सरबत आहे ना ते आम्ही पित आहोत. जरा गरमी जरा कमी होईल ना. आता इथून कुठे जायचं? घरी. इथून घरी नाही. बाबांनी त्या बोलले तिकडे आईस्क्रीम खाऊया जाऊ. आजी बघा मस्त चिंच घेऊन बसते आणि बोरं आहेत. सो मित्रांनो तपोवनमध्ये आपण रामजींचं दर्शन केलं आणि खूप साऱ्या गोष्टी एक्सप्लोर केलेल्या आहेत. तुम्ही कधी पंचवटीला आलात तर तपोवनला नक्की जा. खूप जवळ आहे आणि तपोवनपासून 1 तास आम्हाला लागणार आहे. आम्ही चाललेलो आहोत सिन्नरला जिकडे महादेवांचं प्राचीन काळापासून एक मंदिर आहे. ते मंदिर आता आपण एक्सप्लोर करणार आहोत. सो फायनली मित्रांनो आपण येऊन पोहोचलेलो आहोत गोदेश्वर महादेव मंदिर आणि खूप पुराणं मंदिर आहे पुराण काळामधलं. चला पटापट जाऊया दर्शन करूया. हर हर महादेव. छोटे छोटे मूर्ती अशा दगडामध्ये पूर्ण कोरलेले आहेत आणि पूर्ण स्तंभ आहेत. दगडाचे ते पण पूर्ण स्तंभ आहेत दगडाचे. त्याच्यावरती एवढं छोटं छोटं नक्षीकाम केलेलं आहे. प्रत्येक दगडामध्ये नक्षीकाम केलेलं आहे. देवी देवतांची पण नक्षीकाम केलेलं आहे. डिझाईनचे पण मित्रांनो समोर बघा नंदी महाराज आहे. तिकडे पण आपण दर्शन करूया. खूप सुंदर मंदिर आहे. पाहू शकता पूर्ण दगडाचं मंदिर आहे. प्रत्येक स्तंभामध्ये नक्षीकाम केलेलं आहे देवी देवतांचे किंवा डिझाईन. आजूबाजूला पण मंदिर आहेत.
खूप पुरातन काळापासून हे मंदिर आहे. हे बघा इकडे बाहेर पण पिंड आहे महादेवांची. इकडे पण तुम्ही दर्शन करू शकता. समोर आहे नंदी महाराज. गोंदेश्वर महादेव मंदिर आहे, तिकडे आपण आलेलो आहोत. खूप पुरातन हे मंदिर आहे. आणि तुला घेऊ इकडे एक बच्ची बसलेली आहे, तो बोलते व्हिडिओमध्ये मला घ्या म्हणून. चल तू ये. इकडेच राहतो का तू? हा मग रोज येतो मंदिरात? किती वर्षापासून हे मंदिर आहे माहिती आहे काय? नाही माहिती ना. मग आता तू इकडे राहतो तर या मंदिराबद्दल माहिती सांगायला पाहिजे ना. आम्ही तर मुंबईवरून आलोय. मग कुठं काय काहीच नाही हिस्ट्री माहिती नाही. जाऊन दे चल. म्हणजे पहिले ना इथं ना हा मग इडण्यात काढून सांगतो. पहिले ना इथं ना म्हणजे चोर होते चोर. हा चोरी वरती होती नाही का चोरी. हा. मंदिरातली काय बी चोरी करायचे हा. सोनं बिनं. ते कशामुळे धरल्या जायला माहिती का तुम्हाला? चोरा माहिती आहे भेळ बघा भेळ. भेळ घ्यायला गेला होता. पोरं बी वरती जायची पोरं बी जातात. अच्छा. तेव्हा ते दोरीने तो पकडलेला जाईल. हा हे बाई मध्ये गुफा आहे रुपयामध्ये तुम्ही सुटलं तिथे. मग गुफा आता चालू आहे का? नाही ना, बंद आहे ना. पण खूप मस्त मंदिर आहे मित्रांनो. खरोखर खूप छान दर्शन झालेलं आहे. जास्त लोक येत नाहीत तरी पण बऱ्यापैकी लोक येतात. पब्लिक आहे आज इकडे संडे असल्यामुळे आहे ना. आतमध्ये मंदिर आहे त्यामुळे आम्ही पण शोधत आलेलो आहे. तुम्ही कधी आलात पंचवटीला तर ह्या मंदिरावर पण नक्की व्हिजिट करा. 1 तासाचं अंतर लागतं. चला आता आपण निघूया. सो मित्रांनो मस्त दर्शन झालेलं आहे, पण आम्हाला एक ड्रोन शूट करायचं आहे कारण एवढं सुंदर मंदिर ना. खूप पुरातन मंदिर आहे आणि त्याचं नक्षीकाम एवढं सुंदर आहे ना. असं वाटलं की इकडेच बसावं, पण आपल्याला घरी जायचं आहे. कसं वाटलं तुम्हाला? वाटलं छान. पण त्यांना एक गोष्टीचं वाईट वाटतं की ड्रोन शूट करून देत नाहीत. काय बघा ना, एवढं सुंदर मंदिर आहे. जर आपण ड्रोन शूट नाही केलं तर सगळ्यांना कसं बघता येईल ना किती आतमध्ये मंदिर आहे. जेव्हा आपण सर्च करणार किंवा त्याच्यावरती कुठेतरी बघणार तेव्हा माहिती मिळते ना की इकडे असं असं सुंदर मंदिर आहे. मग चला आपण पण जाऊया त्या ठिकाणावर. असं चला आता काय करणार, जाऊया आता आपण आपल्या राईडला सुरुवात करूया पुन्हा एकदा. आमची राईड चाललेली, पण पाहू शकता रोडचं काम करत असल्यामुळे पूर्ण ट्रॅफिक लागलेलं आहे. कशी तरी आमची पांडा थोडी साईडने निघत आहे. मोठ्या गाड्या पूर्ण ठप्प झालेल्या आहेत. सो फायनली मित्रांनो ट्रॅफिकमध्ये आम्ही निघालेलो आहोत आणि एक ढाबा आहे, त्या ढाब्यामध्ये आम्ही जेवणासाठी बसलेलो आहोत. थोडंसं बरं वाटलं, जरा हलकं वाटलं कारण सकाळपासून आम्ही राईड करतोय. सकाळपासून आम्ही फिरतोय. खूप सारे टेम्पल देवदर्शन आपण केलेले आहेत. जोराची भूक लागलेली आहे म्हणून येऊन थांबलेलो आहोत. वाजलेले आहेत 4 तरी पण आम्हाला जेवणासाठी. सो चला आता आपण पटापट जेवून घेऊया आणि नंतर मग पटापट आपल्या राईडला सुरुवात करूया. Never really know what's going on. Look at me sometimes like all you want to do is run. Hear me out, hear me out. It's all the things you never show. सो फायनली मित्रांनो जेवून आता आम्ही निघालेलो आहोत. पुन्हा एकदा राईडला सुरुवात केलेली आहे. थोडंसं हलकं वाटतंय कारण सकाळपासून आम्ही कंटिन्यू प्रवास करतोय, देवदर्शन करतोय. आणि मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण तपोवन, पंचवटी आणि सिन्नरला एक्सप्लोर केलेलं आहे. खूप मस्त वाटलं. तुम्ही पण कधी पंचवटीमध्ये आलात तर तपोवन आणि सिन्नरला नक्की या. अगदी जवळ आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत नक्की शेअर करा. तुमच्या काही कमेंट असतील त्या पण करा. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा. स्वतःची काळजी करायला विसरू नका. ओके टाटा बाय बाय.